नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब लक्ष्मण यादव, राहणार शेलद तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथून आहे. मी माझ्या रेड डायमंडच्या पेरूच्या प्लॉटमध्ये आहे. मी 20 गुंठ्यामध्ये साधारणपणे 7x3 या अति घनदाट पद्धतीने 1200 झाडांची लागवड 20 गुंठ्यामध्ये केलेली आहे. आपण बघू शकता, अत्यंत घनदाट पद्धतीने आपण रेड डायमंडची लागवड केलेली आहे आणि 7 महिन्याचा प्लॉट आज झालेला आहे. आज तारीख आहे 29 डिसेंबर 2025. आजच्या तारखेला 7 महिन्याचा पेरू झालेला आहे आणि या 7 महिन्यामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने या रेड डायमंड पेरूची वाढ झालेली आहे. झाडावर फोमिंग झालेला माल पण आहे, छोट्या छोट्या लागलेल्या कळ्या पण आहेत आणि झाडावर मोठ्या प्रमाणात फ्लावरिंग पण आहे. तर असा एक समज आहे रेड डायमंडच्या संदर्भामध्ये की रेड डायमंडच्या झाडावर फुलांची सेटिंग व्यवस्थित होत नाही आणि हा समज आहे रेड डायमंडच्या संदर्भामध्ये. परंतु आपण बघू शकता या ठिकाणी झाडावर फोमिंग झालेला माल पण दिसतोय आपल्याला. हा फोमिंग झालेला माल आहे. झाडावर मोठ्या प्रमाणात फ्लावरिंग पण आहे, कळ्या पण आहेत. ह्या सगळ्या अवस्थेत 3-4 अवस्थेमध्ये हे झाड काम करतं. 12ही महिने उत्पन्न देणारा हा रेड डायमंडची व्हरायटी आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने या झाडांची इथं बाग तयार झालेली आहे. 20 गुंठ्यामध्ये साधारणपणे 1200 झाडं आपण या रेड डायमंडची लावलेली आहेत. तर या रेड डायमंडची खास वैशिष्ट्ये आहेत की याचं फळ जे आहे ते बाहेरून हिरवा कलरचं असतं आणि आतून पूर्णपणे लाल याचा कलर असतो. बियांचं प्रमाण अत्यंत कमी असतं आणि खायला अत्यंत गोड असतं. तर हा रेड डायमंडच्या पेरूचंही उत्पादन आपण 12ही महिने घेऊ शकतो. फक्त आपल्याला आवश्यक असतं ते झाडांची क्वालिटी जर व्यवस्थित आपल्याला भेटली तर 100% आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. 7x3 अंतरानं आपण आपल्या शेतामध्ये या रेड डायमंड पेरूची लागवड करून 12ही महिने उत्पन्न या रेड डायमंडच्या पेरूपासून घेऊ शकतो. याची एक छाटणीची पद्धत आहे, आपण त्याला बॉन्साय म्हणतो. झाड ठेंगणं ठेवून त्याच्यापासून जास्तीत जास्त फ्लावरिंग घेऊन आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेतो. मार्केटच्या डिमांड अँड सप्लायचा अभ्यास करून आणि झाडाला बॉन्साय ठेवून मार्केटमध्ये जे विकतंय तेच पिकवायचं याचा प्रॉपर अभ्यास करून आपण इथं या रेड डायमंड पेरूची लागवड अगदी अति घनदाट पद्धतीने 7x3 अंतरावर सुमारे 20 गुंठ्यामध्ये 1200 झाडांची लागवड केलेली आहे आणि बॉन्साय टेक्नॉलॉजीने याची वाढ केलेली आहे. म्हणून याला 12ही महिने आपण उत्पादन यापासून घेऊ शकतो आणि शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला या रेड डायमंडच्या पेरूपासून मिळू शकतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं याच व्हरायटीची लागवड आपल्या शेतामध्ये करावी आणि मार्गदर्शनासाठी आमच्या या चॅनेलला संपर्क साधावा. धन्यवाद.